गडीचा फायदा घेऊन मी पुण्यातल्या निर्मनुष्य रस्त्यांवरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. इथं पोहोचल्यावर बाबा आजीला प्रसादाला मोदक घेऊ की लाडू असं विचारत होते. कदाचित ही पाटी वाहनांसाठी नाही चालणाऱ्या माणसांसाठी असावी हे तिथलं दृश्य पाहून मला वाटलं आणि मी बाप्पाच्या मंदिरापाशी पोहोचलो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक मिठाईचे सुप्रसिद्ध व्यापारी. 1893 साली त्यांच्या मुलाचा मृत्यू प्लेगच्या साथीने झाला. त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांचे गुरु माधवनाथ स्वामींनी त्यांना या गणपतीची स्थापना करण्यासाठी सांगितली. मग लोकमान्य टिळकांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून हा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई या नावाने ओळखला जातो आणि हे मंदिर 130 वर्ष जुने आहे. तसेच मंदिरामध्ये कृत्रिम डोळ्यांची वापरास बंदी असल्यामुळे मोबाईलने काही शूट करता आले नाही. म्हणून मी बाहेर येऊन थोडेसे फोटो काढून आणि चंद्राने नाईट शिफ्टच का घेतली असं सूर्याचं रडगाणं ऐकत घरी निघालो.